कधी कधी काय होतं ना, घरात भाजी नसते बनवायला किंवा कुठली भाजी बनवायची हेच नाही कळत. याच विषयावर आज आपण बघणार आहोत कांद्याची भाजी. ते पण एकदम सोप्या पद्धतीत. काहीच जास्त तामझाम करायची गरज नाही. घरातल्या सोप्या सामग्री सकट आज आपण ही भाजी करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहे 3 ते 4 मध्यम आकाराचे मोठे कांदे, ज्याला मी अशा मोठ्या आकारात बल्कमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याला कसाही कट केला तरी चालेल. चला तर मग आता भाजीला फोडणी देऊया. फोडणी देण्याकरिता इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. आता इथे तेल गरम झालेलं आहे, तर आता यात मी टाकत आहे 1 छोटा चम्मच मोहरी. आता यात जाणार 1 छोटा चम्मच हिंग, चिमूटभर हळद. आता जाणार हे सगळे कांदे जे आपण कट करून ठेवलेले होते. आता या सगळ्यांना चांगल्या प्रकारे एक मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यानंतर यावर एक अशी ताटली ठेवायची आणि त्यावर एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि इथे एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीची. आता 5 मिनिटांनंतर या झाकणला असं काढून बघूया. हे बघा, कांद्याच्या भाजीमध्ये ऑटोमॅटिकली इथे पाणी सुटलेलं आहे. या भाजीमध्ये पाणी टाकायची काहीही गरज नाही, काहीही आवश्यकता नाही आहे या भाजीमध्ये पाणी टाकायची. तर तुम्ही कांद्याच्या भाजीमध्ये पाणी टाकलं ना, तर ते भाजी पानसट होऊ शकते आणि चवीला पण छान नाही लागेल. म्हणून मी रेकमेंड करेल की या भाजीमध्ये पाणी नका टाकू. निदान तुम्ही ताटलीवर ते पाणी टाका 1 ग्लास, पण ते पाणी यामध्ये पडू देऊ नका, नाहीतर ते भाजीची चवच छान नाही येणार. कांद्याच्या भाजीची एक वाफ काढून घेतली होती, तर त्यातच हे कांदे शिजलेले आहे. कांदे शिजल्यानंतर त्यात काय करायचं, 1 चमचाभर मिरची पावडर टाकायची किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण कमी जास्त करू शकता. इथे मी आता टाकत आहे 3 ते 4 टेबलस्पून. जो पोह्या खायचा चम्मच असतो ना, तो टेबलस्पून घेऊन मी बेसन टाकत आहे. त्याच चमच्याने मी मोजलेला आहे. इथे मी 4 टेबलस्पून, टोटल 4 टेबलस्पून बेसन वापरलेला आहे. आणि या बेसनला ना या कांद्याच्या भाजीमध्ये खूप छानपैकी मिक्स करायचं, कारण की कधी कधी काय होते ना, बेसन पण कच्चं राहतं. म्हणून बेसन कच्चं नको असायला, म्हणून याला कंटिन्युअसली याला स्टर करत राहायचं. आता यात टाकायचं आहे चवीनुसार थोडं मीठ. मीठ टाकल्यानंतर सगळं साहित्याने एकजीव करून परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही तयार झाली तुमची झटपट बनणारी 5 मिनिटात बनणारी कांद्याची भाजी. बघितलं किती सोपी होती, कमी साहित्यात, ते पण घरच्या घरी. कुठलंही बाहेरचे इन्ग्रेडियंट लागलेलं नाहीये. मग ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझे चॅनलवर नवीन असाल तर जाऊन तिथे सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन असतं, ते सुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. मला इन्स्टाला जाऊन सुद्धा फॉलो करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक करत चला माझ्या चॅनलला. आतासाठी ठीक आहे, भेटूया नंतर. बाय.